मुंबई पुणे महामार्गावर 30 तासांपेक्षाही मोठा डिझास्टर झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मग हे मुंबई पुणे महामार्गावर हा जो काही डिझास्टर तयार झालेला होता, हा डिझास्टर मानवनिर्मित होता का? हा टाळता येण्याजोगा होता का? आपण खरं तर रोड आणि इन्फ्रा याच्यावर तासनतास बोलतोय आणि पुढेही आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. विकासाची आपली परिभाषा कदाचित बदललेली असली तरी हा विकास आपल्याला विनाशाकडे घेऊन जातोय का? नक्की हा जो डिझास्टर होता हा टाळता येण्यासारखा होता का? त्याच्यामध्ये नक्की कोणाची चूक होती आणि नागरिकांना या सगळ्यात का भरडलं गेलं? या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत माजी सनदी अधिकारी महेश झगडे सर. महेश सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. जसं मी म्हंटल की हा जो काही 30 तासाचा डिझास्टर होता, हा डिझास्टर आपल्याला मानव निर्मित डिझास्टर म्हणून म्हणता येऊ शकतो का? तुमचं मत सर. प्रियदर्शनी, हा निश्चितपणे दोन गोष्टी की हा मानव निर्मित होताच आणि हा त्याच्यामध्ये आपण प्रिव्हेंट पण करू शकलो असतो. त्याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा आहेत. त्यामुळे याच्याबद्दल वादच नाहीये की हा मानव निर्मित होता, याबद्दल वाद नाहीये. कारण हे जे घडलं ते सगळ्या मानवाच्या चुकामुळे घडलेलं आहे आणि यासाठी जे काही याचं वैधानिक वातावरण लागतं, कायद्याचं वातावरण लागतं, ते सगळं तयार आहे, सगळी परिस्थिती आहे. तसं असताना देखील हे घडतं आहे. त्यामुळे हे निश्चितपणे मानवनिर्मित आहे आणि याच्यामध्ये हे असे घटना घडू नये म्हणून याच्यासाठी सुद्धा सगळे तयारी असते, सगळे तिथे प्रोसेसेस असतात, सगळी तशी यंत्रणा असते. त्यामुळे एक तर हे घडू नये यासाठी माणसं जबाबदार आहेत आणि घडल्यानंतर जो काही 32 तास लोकांना त्रास झाला त्याबाबत सुद्धा त्याच्यासाठी मानवच जबाबदार आहे. पण आपण मानव जबाबदार आहे असं जरी म्हटलं तरी यात एक महत्वाची गोष्ट जी आहे जी आपल्याला नाकारता येत नाही ती म्हणजे की आपण इन्फ्रा बद्दल बोलतो. आता इन्फ्रा बद्दल बोलत असताना मग या घटनेची म्हणजे कदाचित याची पुन्हा पुनरावृत्तीही होऊ शकते आणि ज्या पद्धतीनं महिला असतील, मुलं असतील, या सगळ्यांना खरं तर खूप त्रास झाला. पहिल्या दिवशी याची तीव्रता जी आहे या इन्सिडेंटची ही लक्षात आल्यानंतर खरं तर दुसऱ्या दिवशी हा इन्सिडेंट टाळता आला असता का? किंवा हा इन्सिडेंट टाळण्यापेक्षाही ह्या लोकांचा त्रास टाळता आला असता का? आणि जर असता तर तो नक्की कसा? यामध्ये आपण दोन दृष्टीने याच्यामध्ये बघूया की ही जी घटना घडली, हे डिझास्टर जे घडलं ते टाळता आलं असतं का? तर ते निश्चित टाळता आलं असतं. आणि कसं आहे की यामध्ये यापूर्वी काही टँकरने प्रॉपिलिन गॅस वाहून नेला जात नव्हता का? तो नेला जात होता. दुसरी अशी गोष्ट आहे याच्यामध्ये की प्रॉपिलिन गॅस काही तिथे जास्त स्टेटमेंट आलेलं नाही कोणाचं. ते बीपीसीएलचं आलेलं नाहीये किंवा कुठल्या खात्याचं आलेलं नाही, का पोलिस आले की तो कुठून कुठे चालला होता. जे काय थोडंफार समजतं की तो कोचीन वरून सुरतला चाललेला होता. इतका लांब त्याचा पल्ला होता. त्या लांब पल्ल्यावरती ते ज्या टँकर मधून तो चालला होता, तो टँकर इतक्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी तो टेक्निकली मेकॅनिकली सक्षम होता किंवा नाही. आणि याच्यासाठी मग दरवर्षी याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटने, परिवहन आयुक्तांनी या सगळ्या व्हेकलची तपासणी करायची असते मेकॅनिकल फिटनेसच्या बाबतीमध्ये. त्याला मेकॅनिकल फिटनेसच म्हणतात. आणि मग ते त्याला सर्टिफिकेट देतात की त्याच्यामध्ये फिट आहे किंवा नाही. फिट नसेल तर काय केलं तर केलं. त्यामुळे हे जे घडलं तो मेकॅनिकल फिटनेस भाग सुद्धा असू शकतो. त्यामुळे तो जर अनफिट असेल कदाचित ते घडलं असेल. दुसरं की हा जो चालक आहे, ड्रायव्हर आहे, तो कोचीन वरून सुरतला जात असताना किती टीम्स होत्या, मग त्या टीम्सचे त्यांची बरोबर त्याची रोटेशन होत होतं का, किंवा मग आणखी कोणी तो चालवत होता, किंवा जो चालवणार आहे तोच तितका सक्षम होता की नाही. कारण हा जो गॅस घेऊन चाललेला होता त्याला पॉलिप्रॉपिलिन हे हजार्डस असा आहे. तो त्याच्यामध्ये भयानकपणे तो ज्वलनशील आहे. हा ज्वलनशील किती आहे की 2% जरी तो हवेत असला तर त्याचा स्फोट होतो. आणि हा तर 100% कॉन्सन्ट्रेटेड असा लिक्विफाईड गॅस होता. त्यामुळे तो जो चालक आहे तो तितक्या जबाबदारीचा होता किंवा नाही, ह्या दोन गोष्टी खरं म्हणजे याच्यामध्ये पाहिजे. आणि तो जो स्ट्रेच मला माहिती आहे, कारण मी मुंबई पुणे मी सुद्धा ड्राईव्ह करतो, तिथे ऍक्सिडेंट होण्यासाठी तशी काही परिस्थितीच नाही आहे की त्याच्यामध्ये फार काही असं होऊ शकतं असं तिथे दिसत नाहीये. त्यामुळे हा कदाचित माझ्या खरं म्हणजे की मी ते बोलणं बरोबर नाहीये, पण एक ड्रायव्हर म्हणून मला असं वाटतं की कदाचित हा मेकॅनिकल फेल्युअर असू शकतो त्या टँकरचा, किंवा मग त्या ड्रायव्हरचा एरर सुद्धा असू शकतो. मग याची जबाबदारी कोणाची आहे? तर त्याच्यामध्ये सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स आहेत, जे मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट जे आहेत त्यांच्या अंडर येतात आणि त्याचं एन्फोर्समेंट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट करतं महाराष्ट्रामध्ये, परिवहन आयुक्त. मग त्यांची सुद्धा याच्यामध्ये जबाबदारी आहे की प्रिव्हेन्शन करण्याची.
आजपर्यंत किती अशा टँकरवरती ऍक्शन घेतलेली आहे की ज्याच्यामुळे ते मेकॅनिकल अनफिट असताना त्यांनी चालू दिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की हे पहिलं फेल्युअर तिथे झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी ते बघितलं पाहिजे. आता हे सगळं होऊन ठीक आहे, ते घटना घडली. घटना घडल्यानंतर की याच्यामध्ये त्याचा स्फोट होऊन खूप मोठी मनुष्यहानी होऊ शकते, याच्याबद्दल वाद नाही आहे. कारण म्हणून ते स्फोट कसा होऊ शकतो की साधं तिथे तुमच्या गाडीचा तिथे जे काही फायर इंजिन गेले होते त्याचं जे रेड लाईट फिरत असतो, त्या रेड लाईट मध्ये जेवढा स्पार्क येतो त्याच्यामधून होऊ शकतं, किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी घर्षणाने होऊ शकते, त्याच्यामुळे स्फोट होऊ शकतो. त्यामुळे किंवा मोबाईल तिथे लावला तर त्याच्यामधून स्फोट होऊ शकतो थोड्याशा ह्याच्यामुळे. त्यामुळे ते अतिशय भयानक अशी इमर्जन्सी आणीबाणीची परिस्थिती होती. आता ही परिस्थिती हाताळण्यासाठी मग त्याच्यासाठी काही यंत्रणा आहे की ताबडतोब ही यंत्रणा काय, असं घडल्याबरोबर कोणाला कळवायचं आणि त्याचा रिस्पॉन्स किती आहे, की त्याचा कमीत कमी मिनिटामध्ये, तासामध्ये नाही, मिनिटामध्ये त्याचा रिस्पॉन्स आला पाहिजे की असं असं घडलेलं आहे. आता हे याच्यासाठी काय असतं की हॅझार्डस मटेरियल टीम देशभर असाव्या लागतात. महाराष्ट्रामध्ये ते आहेत किंवा नाही, या रूटला ते आहेत की नाही कोणालाही माहिती नाही. खरं म्हणजे की या टीमच्या बाबतीमध्ये तुमचे जे डिस्ट्रिक्ट डिझास्टर प्लॅन असतो, जिल्हा जो प्लॅन असतो त्याचे चेअरमन जे असतात ते जिल्हाधिकारी असतात आणि सगळ्या खात्याचे असतात. आता ही घटना घडली ती रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी असा टँकर तिथे आग लागू शकते किंवा ते गॅस लीक होऊ शकतो हे त्याच्यामध्ये असलंच पाहिजे. मी जिल्हाधिकारी नाशिक असताना दोन अशा टँकरची, म्हणजे याच शब्दामध्ये लिहिलेलं आहे, दोन अशा टँकरची जर तिथे धडक झाली तर काय होऊ शकतं आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे खरं म्हणजे काय डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन मध्ये तिथे असतं. मग ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे झाल्याबरोबर ते कळवण्याची त्यांची काही ही आहे का व्यवस्था, ही सगळी जबाबदारी तुमच्या डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे 2005चा त्याच्यामध्ये हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यावरती आहे की असं काही घडलं की ताबडतोब त्या टीमला कळलं पाहिजे आणि मग तिथून सगळीकडे गेलं पाहिजे की त्यांची जिल्ह्याची जी एक कंट्रोल रूम असते प्रत्येक जिल्ह्याला, आणि ती कंट्रोल रूम 24 तास चालू असते. त्यांनी मग संबंधित टीमला कळवायचं असतं. संबंधित टीम कुठला आहे की हॅझमॅट म्हणजे हॅझार्डस मटेरियल करणारी टीम आहे, ती आहे की नाही मला त्यांनी माहिती नाही. बीपीसीएल ला कळवायला पाहिजे. आणि पोलिसांना तर खरं म्हणजे त्यांच्या अगोदरच समजलं पाहिजे, कारण पोलिसांसाठी हा जो स्ट्रेच आहे तो स्ट्रेच आपल्याकडे हायवे पेट्रोल फोर्स असतो आणि तो ऍडिशनल डीजी रँकचा माणूस आहे. म्हणजे सिनियर मोस्ट अधिकाऱ्यांच्या पैकी तो नंतर डीजीच होतो, राज्याचा प्रमुख होतो. तो अधिकारी हे सगळं त्याचं चलनवलन बघतो. म्हणजे त्यांना तर खरं म्हणजे की झाल्याबरोबर त्यांना स्वतःहून समजलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग हे ताबडतोब राज्याच्या मुख्य सचिवांना आणि पीडब्ल्यूडीच्या सचिवांना सुद्धा समजलं पाहिजे की असं काही घडलेलं आहे आणि त्यांनी खरं म्हणजे त्या लेवलवरून ऍक्टिव्ह झालं पाहिजे. कारण ही साधी घटना नाही, हे काही कुठे तुमचा फटाका फुटलेला आहे किंवा असं नाही, याच्यामधून काहीही भयानक घडू शकलं असं सुदैवाने तसं काही घडलेलं नाही. त्यामुळे ही टीम ऍक्टिव्ह झाल्याचं मला तरी दिसत नाहीये. त्यामुळे ही जी जिल्हाधिकारी जे रायगड आहेत त्यांचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन यासाठी तयार आहे किंवा नाही, तर मला असं वाटतं की याच्यासाठी ते काही दिसून आलेलं नाहीये. अंतर्गत हे चाललं असेल तर मला माहिती नाही. दिस इज नंबर वन, हे त्यांचं फेल्युअर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे झाल्याबरोबर जी ऍडिशनल डीजीच्या अंदर पोलीस फोर्स आहे तो मॅनेजमेंटचा, त्याचा हायवेचा मॅनेजमेंटचा, त्यांची खूप मोठी टीम असते. त्यांनी ताबडतोब खरं म्हणजे की तिथे एक गोष्ट केली पाहिजे होती की हे भयानक घडू शकतं, याच्यामुळे फ्लो ऑफ ट्रॅफिक हा नंतरचा भाग झाला, पण दोन्ही साईड जिथे एक्सप्रेसवे सुरू होतो तिथे त्यांनी तिथे सील केलं पाहिजे होतं एक्सप्रेसवे, आणि मग ट्रॅफिक डायव्हर्ट केलं किंवा त्यांना परत पाठवलं पाहिजे होतं. कारण हे अशी अघटित अशी घटना होती. ते तसं झाले का तसं दिसत नाही. ते येतच राहिले. लोक फक्त त्यांच्या जीपीएस वरती पाहत होते की कुठे काय होतं. नाही, जीपीएस नाही आपल्याकडे, त्याच्यासाठी ऍडिशनल डीजी रँकचा माणूस तिथे दिलेला आहे आणि त्या माणसाची यंत्रणा आहे आणि त्याचं फेल्युअर आहे. त्यांनी केलं की नाही हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे की अपर मुख्य सचिव गृह यांची आहे. आणि मग राज्याचे डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख म्हणून मुख्य सचिवांची पण आहे. सध्या याच्याबद्दल कोणीच काहीही बोलत नाही की तिथे काय झालं, मग गावकऱ्यांनी मदत केली का वगैरे. खरं म्हणजे की ते एक्सप्रेसवे सील केला पाहिजे होता, ट्रॅफिक ड्रायव्हर केलं होतं, आणि नुसतं सील करून चालणार नाही. तर तिथे हे सगळं बघून हे सगळ्यांना माहिती असतं की आता पॉलिप्रॉपिलिन जर लीक होत असेल तर त्याला डिकॅन्ट करायचं म्हणतात, की त्याच्यामधून तो एकतर तो लीक बुजवायचं असतं, बंद करायचं असतं, किंवा मग तो दुसऱ्या टँकमध्ये काढून तो घेऊन जायचा असतो. याला वेळ लागतो आणि याच्यासाठी एक्सपर्ट टीम्स असतात. त्या टीमला याला वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये मग दुर्घटना घडण्याची शक्यता असतं. म्हणून हा जो एक्सप्रेसवे आहे तो त्यांनी मोकळा केला गेला पाहिजे. त्यांनी 1-2 तासाचं काम आहे हे, याच्यापेक्षा जास्त काही मला वाटतं की 2 तासाचा त्याच्यामध्ये विलंब होऊ शकतो. फॉर्च्युनेटली तिथे एक पॅरलल लाईन आहे, ओल्ड बॉम्बे पुणे हायवे आहे, त्याच्यामधून सुद्धा काहीतरी थोडंसं हे मिळू शकलं असतं. बऱ्याच वेळेस असे झालेलं आहे की यामध्ये की काही
ट्रॅफिक नाशिकवरून सुद्धा डायव्हर्ट करण्यात येतं नाशिक हायवे प्रमाणे. हे का झालं नाही हे खरं म्हणजे की एक अतिशय दुर्दैव. आणि म्हणून मग मी माझ्या एका सोशल मीडियामध्ये म्हटलं होतं की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर हे जागतिक आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे, पण प्रशासन जे आहे, व्यवस्थापन आहे, हे मध्यमयुगीन आहे. हे का घडलेलं नाही अजून कोणीही बोलत नाही की याच्यामध्ये असं का घडलेलं आहे. ना जिल्हाधिकारी दिसले, ना मुख्य सचिव दिसले, ना ऍडिशनल डीजी त्यांनी पोलिसांनी काय केलेलं आहे हे कुणालाच माहिती. आणि मग लोकांचं सफरिंग, हे सफरिंग जे झालं ते खरं म्हणजे की पूर्णपणे अवॉइड होण्यासारखं होतं. त्याची घ्यायची काही कारण नव्हती. आणि याच्यामध्ये प्रोएक्टिव्हनेस जो असतो तो ना सामाजिक संस्था नंतर आल्या असतील काय माहित नाही, पण त्यांचं काय दिसलं की मला माहित नाही, त्यानंतर येतात. पण शासकीय ज्या संस्था असतात, जे आपल्याला पूर आला किंवा कुठे मोठ्या भूकंपाचा डिझास्टर झालं, तर ताबडतोब ही यंत्रणा तिथे कार्यान्वित होते, विशेषतः महसूल यंत्रणा, की याच्या बाबतीमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित का करण्यात आली नाही. खरं म्हणजे की रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही यंत्रणा, त्यांची महसूलची यंत्रणा या लोकांना एक डिझास्टर समजून ती कार्यान्वित करायला पाहिजे होती. आणि मग काही ठिकाणी बसेस अरेंज करून, समजा तुमच्या गाड्या तिथून घेऊन जाणं शक्य नसेल तर बसेसमध्ये या लोकांना घेऊन जायला पाहिजे होतं. तिथे कॅम्प्स उभारायला पाहिजे होते. आणि त्याप्रमाणे मग ह्याचं रेस्क्यू ऑपरेशन, हे एक रेस्क्यू ऑपरेशन आहे, हे ते केलं पाहिजे होतं. हे कुठेही दिसलेलं नाही. मला वाटतं की याच्यामध्ये बीपीसीएल, तुमचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, जे तुमचे आता याच्यामध्ये असं सांगितलं जातं की एमएसआरडीसी आहे. एमएसआरडीसी एक महामंडळ आहे, त्यांनी तिथे मॅनेजमेंट करायचं. पण त्याच्या पीडब्ल्यूडीचे मुख्य सचिव जे असतात, त्यांनी हे एमएसआरडीसी योग्य काम करते की नाही, त्यांच्याकडे ही यंत्रणा आहे की नाही, ती यंत्रणा योग्य पद्धतीने वापरली जाते की नाही, आणि ते अशा घटनांना किंवा अशा डिझास्टरच्या पॉईंटच्या वेळेस ती तशी यंत्रणा वागू शकते की नाही, याचा खरं म्हणजे की ऑडिट हे केलं पाहिजे, वेळोवेळी ऑडिट केलं पाहिजे. एखाद्या इमारतीमध्ये आग लागल्यानंतर काय करायचं याच्यासाठी फायर डिपार्टमेंट नेहमी हे काय करतं की त्याचं ड्रिल करतं, फायर ड्रिल करतं. तसं हे हायवेची फायर ड्रिल तर झालीच पाहिजे. असं झाल्यानंतर काय आहे, आणि हा जो कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉर मधून मोठ्या प्रमाणात तुमचे पेट्रोलचे टँकर्स, डिझेलचे टँकर्स आणि गॅसचे टँकर्स हे कायमस्वरूपी चाललेले असतात. त्यामुळे हा एक तसा फार सेन्सिटिव्ह असा एरिया आहे. आणि हे जे केमिकल आहे, हे जे गॅस आहे, तो तर भयानक असा गॅस असल्यामुळे मला वाटतं की हे इथून पुढे सुद्धा तो त्यांचं ट्रान्सपोर्टेशन चालूच राहील. त्यामुळे आता तरी यांनी या यंत्रणेने जागा होण्याची गरज आहे. अगदी खरं तर याची सिव्हिरिटी जर आपण पाहिली तर महेश सर आत्ताच तुम्ही सांगितलं की कदाचित स्फोट होऊ शकला असता. सुदैवानं, आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं असं काही झालं नाही. हे जरी बरोबर असलं तरी ज्या वेळेस गॅस रिकामी करण्याची जी काही योजना आहे ती सुरू होती, त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की तेव्हाही तिथनं ट्रॅफिक हे सुरू होतं. दैव न करो, जर अशा काही गोष्टी घडल्या असत्या, काही चुकीच्या गोष्टी घडल्या असत्या, तर अनेक मोठ्या प्रमाणावर जीवितहानी ही झाली असती. तुम्ही आता जीपीएसचा उल्लेखही केला. जीपीएस वरही खरं तर 1 तास किंवा अर्धा तास लेट असंच ट्रॅफिक त्यावेळेस दाखवत होतं, इंडिकेट करत होतं. अशा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जिथे मुंबई, पुणे 2 आर्थिक महत्वाची मोठी कॅपिटल्स आहे, या बरोबरीनं मध्ये रायगड आहे. अशा वेळेला या कुठल्याही प्रकारची यंत्रणांची माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गेली नाही. याच्या उलट जेवढी लोक येत आहेत तेवढी पुन्हा, म्हणजे फक्त काही मला असं वाटतं की एक 20 तासानंतर बसेस फक्त कॅन्सल केल्या गेल्या. मात्र जी ट्रॅफिक होती तिला कुठेही आडकाठी केली गेली नाही, ती डायव्हर्ट करण्यात आलेली नाही. तशा पद्धतीच्या सूचनाही खरं तर देण्यात आल्या नाही. आता आपण बघतोय की सोशल मीडिया हे इतक्या महत्वाच्या गोष्टींवर तातडीनं रिॲक्ट होणारं आपलं शासन जे आहे, इथे मात्र कोणीही त्याचा उल्लेख करायला तयार नाही, माहिती द्यायला तयार नाही. अनेक ग्रुप्समध्ये या पद्धतीचे मेसेजेस व्हायरल होत होते की मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय, रोड नीट आहे का, तर जीपीएस वर तर 1च तास उशीर दाखवत होतं. अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकांना माहिती न दिल्यामुळे किंवा अर्धवट माहिती दिली गेलेली, दुसरी ट्रॅफिक जे आहे ते डायव्हर्ट केलं गेलेलं नाही, ही नक्की चूक कोणाची आहे. आणि याच्यात जर एखादा अनर्थ झाला असता तर याला जबाबदार कोण, याची चर्चा व्हायला याच्यासाठी हवी आहे. कारण कुठली तरी घटना होती आणि त्यानंतर आपण याच्यावर बोलण्यापेक्षा आधीच आपण बोलणं हे जास्त योग्य ठरेल. सर. नाही, मला तर ते अतिशय भयानक प्रकार वाटतो. आणि मलाच स्वतःला त्याच्यामध्ये ते इतकं वाईट वाटत होतं की तिथे टँकर मधून ते थोडंसं असं गॅस बाहेर येण्याचं दिसत होतं आणि बाजूने ट्रॅफिक चाललेलं आहे. आता कसं असं ट्रॅफिक मध्ये काय की हे डिझेल आणि पेट्रोलचे इंजिन आहेत. पेट्रोलचं ठीक आहे, पण डिझेल इंजिन मध्ये स्पार्क्स पण होत असतात. आणि हा प्रॉपिलिन गॉस मी ज्यावेळेस तुम्हाला अगोदर सांगितला
की हा 2% जरी हवेमध्ये कॉन्सन्ट्रेशन असेल तर त्याचा स्फोट होतो. आता इथे तर तो त्याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि दुसरी दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की या प्रॉपेलिन गॅसचा वास येत नाही. त्यामुळे तिथे हवेत आहे की मला माहित नाही, त्याच्या हवेत क्लाउड होऊन तो बस्ट होऊ शकतो आणि डिझास्टर. त्यामुळे खरं म्हणजे तिथून वाहतूक जाऊ देणं हे फार मोठं जोखमीचं काम होतं. ती जोखीम का घेण्यात आली मला माहिती नाहीये. सुदैवाने त्या मध्ये डिव्हायडर मोठा असल्यामुळे कदाचित काही दुर्दैवी घटना घडली नाही. पण काळ काही सांगून येत नाही. त्यामुळे हे जे झालं ते इथून पुढे तरी आता प्रशासनाने अशा वेळेस जिथे प्रॉपलिन किंवा तत्सम जे हजार्डस असं ज्वलनशील गॅस होत असेल, लीक असेल, अशा वेळेस आजूबाजूला त्यांचे इव्हन फायर इंजिनचे सुद्धा ते लाईट ब्लिंकर जे असतात ते सुद्धा चालू ठेवण्यात येऊ नये, कारण त्यात सुद्धा स्पार्क थोडे वेळ होत असतात. मी तिथे बघतो त्यांचे हे चालू होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे अवॉइड. बरं हे समजत नाही का? ते सगळ्यांना समजतं. आता हे का फेल्युअर झालं? हे दिस इज फेल्युअर नाही, मॉन्युमेंटल फेल्युअर आहे. हे अतिशय भयानक अशी अयशस्वीता प्रशासनाची आहे. आणि याला खरं म्हणजे की आणि सुदैवाने दुर्दैवाने असं वाटतं की याला कोणीच विचारत नाहीये. सोशल मीडिया सोडता आणि थोडंसं काही माध्यम सोडता याला ना लोकप्रतिनिधी विचारतायत, ना कुणी असे त्याच्यामध्ये संबंधित लोक सांगतायत की आम्ही असं करूया, ना कोणी शासनाचा अधिकारी प्रतिनिधीमधून तिथून सांगतो आहे. तिथे ते जिल्हाधिकारी ऑन द स्पॉट तिथे गेले पाहिजेत. मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी होतो, नांदगावला फक्त एका ट्रकचा अपघात झाला होता. काही कामगार होते त्याच्यामध्ये आणि हे झालं होतं. मी स्वतः तिथे गेलो होतो. 75-80 किलोमीटर ते झालं. आणि प्रत्येक वेळेस मी असं करून तिथे जात होतो, कारण यंत्रणा तुमची ताबडतोब तिथे ऍक्टिव्हेट होते, तुमचं स्वतःचं तिथे प्रेझेन्स असल्यामुळे. आणि इतक्या भयानक असताना होत नाही. मला वाटतं की अलीकडे हे प्रशासनाचं वारं कुठपर्यंत आलेलं आहे मला समजत नाही. जिल्हाधिकारी यांनी डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंटचे चेअरमन म्हणून ती जबाबदारी होती ती संपली आहे. आणि ऍडिशनल जे हायवे पेट्रोल फोर्स जो आहे त्यांचा हायवेज यांनी खरं म्हणजे की याच्यामध्ये अधिक लक्ष देणं गरजेचं होतं. अर्थात देणं गरजेचं होतं, पण आता होऊन गेलेली आहे ही घटना. याच्यामध्ये एक महत्वाचा रोल जो आहे तो म्हणजे टोल जो आहे. अशा परिस्थितीत ती खरं तर टोल जी येलो लाईन असते ती पास केली तर ट्रॅफिकने पास केली तर तुम्ही टोल घेऊ नये अशा पद्धतीचा नियम आहे. इथे तर लांबच लांब रांगा होत्या, जिथे महिला, लहान मुलं ही अडकलेली होती. अशा स्थितीतही टोल वसूल केला गेला. एकनाथ शिंदेचं स्वतःचं स्टेटमेंट होतं की या परिस्थितीत टोल वसूल केला जाऊ नये. तरीही तो टोल वसूल केला गेला, लोकांना तो टोल द्यावा लागला आणि यातनं त्यांना पास करावं लागलं. हे नक्की कशाचं द्योतक आहे? म्हणजे आपल्या राज्याचे राज्यकर्ते काही स्टेटमेंट देतात, पण त्याची अंमलबजावणी मात्र खाली होताना दिसत नाही. हे काय प्रकार आहे हा नक्की? हे होतंय का होतंय? प्रियदर्शनी, याच्यामध्ये मी त्या जी कंपनी टोल वसूल करते तिला अजिबात दोष देत नाही, 1% दोष देत नाही. कारण हे चालून घेतलं जातं, हे खपवून घेतलं जातं. आता याच्यामध्ये हे टोल नियम काय आहेत, नियमाची त्या टोल वसुली करणाऱ्या यंत्रणेकडून अंमलबजावणी होते की नाही ही बघण्याची जबाबदारी शेवटी अधिकाऱ्यांची, शासनाची आहे. जर त्यांना माहिती असेल की आमच्यावरती काहीच कारवाई होत नाहीये, मग ते त्या पद्धतीने तसे त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आमचं कोणी काहीच करू शकत नाही. ही जी मानसिकता आहे या टोल वसुली करणाऱ्यांची, त्यांची ती वाढलेली आहे आणि ती आता अशी इतकी निगरगठ्ठ झालेली आहे की आम्हाला कोण काय करू शकतं. त्यांच्यावरती कधी कारवाई झाली आहे का? की एकाही वेळेस ती येलो लाईन क्रॉस करून काही टोल वसूल केल्यामुळे एकाही अशा टोल वसूल करणाऱ्यावरती कारवाई झाली काय? तर नील, काही झालेलं नाही. आता राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री सांगत असताना जर होत नसेल, तर मला वाटतं की शासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे. आपल्याकडे शासकीय यंत्रणा अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे मला तरी ह्या घटनेमध्ये शासकीय यंत्रणेचं अस्तित्व नसल्यासारखं आहे आणि लोकांना खरं म्हणजे की वाऱ्यावर सोडून दिला अशी परिस्थिती होती. हा हायवे जो आहे हा नॅशनल हायवे आहे. अशा स्थितीमध्ये याची सुरक्षितता नसणं हे किती रिस्की आहे? यामध्ये असं आहे की बेसिकली असं आहे की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सुरुवात कुठून होते की तो व्हेकल तिथून चालतात, ते मेकॅनिकली सेफ पाहिजे, त्यांचे ब्रेक व्यवस्थित लागले पाहिजेत, ओव्हरलोडिंग झालं नाही पाहिजे किंवा त्यांची सगळीच यंत्रणा व्यवस्थित पाहिजे. दुसरं म्हणजे तो ड्रायव्हर चांगला पाहिजे आणि हे चेक करण्याची यंत्रणा त्याच्यामध्ये पाहिजे. आणि ही चेक करण्याची यंत्रणा नॅशनल हायवे अथॉरिटीची नाहीये, तर ही यंत्रणा जी आहे ती ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे, ज्याला आपण आरटीओ म्हणतो, आणि मग त्याच्यानंतर येतात ते तुमच्या पोलिसांची यंत्रणा आहे. आता यांचा मुद्दा जो येतो की जिथे काही समजा काही टेक्निकल काही अशा गोष्टी घडल्या, तर आता हा जो घटना घडली त्याच्यावरून ज्यावेळेस असं घडतं त्यावेळेस कुठेतरी बायपासेस मोठ्या प्रमाणात तिथे खरं उभारण्याची त्यांनी आवश्यकता आहे. मग तिथे तात्पुरते का असेना तिथे
ऍस्फाल्टिंग किंवा कॉन्क्रीटीकरण झाले, पण अशी इमर्जन्सीच्या वेळेस वाहतूक कशी तुम्ही बाजूला काढून घेऊ जाऊ शकता, किंवा तिथे तात्पुरते थांबे जे असतील, तुमचे कंटेनर जे असतील, कंटेनर बाजूला घेऊन तिथे त्यांना थांबवू शकता. अशा पद्धतीचं खरं म्हणजे की त्यांनी तिथे ते निर्माण केलं पाहिजे. अन्यथा मग याच्यापेक्षा मोठं डिझास्टर होणारच नाही. याच ह्याच्यामध्ये असेल तर मग नॅशनल हायवे अथॉरिटी किंवा मग PWD ह्या यंत्रणा फक्त टेंडर काढणे आणि मग ते त्याच्यामध्ये नंतर उद्घाटन करणे, याच्या पलीकडे मला वाटतं त्यांचा काही सिग्निफिकन्स दिसून येत नाही. अगदीच. खरं तर आपण विकास आणि इन्फ्रा याच्यावर खूप बोलतो. सातत्यानं पूल असतील, हायवेज असतील, हे आपण प्रमोट करतो. पण हे जरी असलं तरी या हायवेजवर काही विपरीत घडणार नाही, याची जबाबदारी ही शासन, प्रशासन या बरोबरीनं RTO असतील आणि त्या बरोबरीनं जे हे रोड चालवतात या सगळ्या लोकांची आहे. या ऍक्सिडेंटनी तुम्हाला असं वाटतं का MSCRDS असतील किंवा RBI असेल किंवा IRB असेल किंवा आपले राजकीय व्यवस्था असेल, राजकीय व्यवस्थेचाही अंकुश शिल्लक राहिलेला नाहीये का? या सगळ्या व्यवस्था ह्या कोलमडलेल्या आहेत का? तुम्हाला नक्की काय वाटतंय? या घटनेवरून तर मला असं वाटतं की राजकीय व्यवस्था पेक्षा तिथं त्याच्यामध्ये खरं म्हणजे की एकदा हे झाल्यानंतर हे प्रशासकीय यंत्रणेवरती येत आणि प्रशासकीय यंत्रणा कोलमडली होती, हे मी ठामपणे सांगू शकतो. सुदैवाने तिथे काही दुर्घटना घडली नाही आणि मग इतका 32 तासांचा वेळ लागला, लोकांना अतोनात हाल झाले, याला सुद्धा ही यंत्रणा जबाबदार आहे. आणि मग टोल वसूल म्हणजे आपल्याकडे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारे जे असतात, मग हे जे टोल वसूल करणारे IRB असतील किंवा ज्या कुठल्या हे असतील ते आहेत. त्यांनी तसं करू नये म्हणून मग अधिकारी कुठे होते? खरं म्हणजे की याच्यावरती त्या अधिकाऱ्याच्यावरती ऍक्शन झाली पाहिजे. हे तिथे अशी घटना घडत असताना जर टोल वसूल केला जात असेल तर तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतली का? तुम्ही व्यवस्थित ट्रॅफिक का डायव्हर्ट केलं नाही? तुम्ही त्याच्यामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट काय केलं नाही? तुम्ही लोकांचे इव्हॅक्युएशन जे आहे, व्हेकल इव्हॅक्युएशन किंवा लोकांचं इव्हॅक्युएशन काय केलं नाही? किंवा त्यांच्यासाठी काही तुम्ही जे व्यवस्था करायची होती ती व्यवस्था काय केली नाही, की एक डिझास्टर समजून. आणि त्याच्यासाठी मग तुमचे NDRF असतील, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स असेल किंवा SDRF असेल, हे तिथे नंतर गेले असतील, पण त्यांनी तातडीने पहिल्याने त्यांना पाचारण करण्यात आलं होतं की नाही? आणि आपल्याकडे अलीकडे फार डांगोरा पिटला जातो की आपल्या सॅटेलाइट इमेजरी आलेली आहे. तुम्हाला खरं तात्काळ दिसतं गुगलवरून, तुम्ही जर सबस्क्राईब असेल तर काय चाललेलं आहे. तुमचे सॅटेलाइट आहेत, इमेजरी आहे. त्यानंतर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इतका गवगवा केला जातो की आम्ही एखाद्याने टोल नाही दिलं तर आम्ही किंवा त्यांनी स्पीड केलं तर त्याचा आम्ही दंड वसूल करू. त्याच्यामध्ये AIचा वापर केला. इथे कुठं गेलं हे सगळं? मला असं वाटतं की इथे यंत्रणेने राजकीय नेतृत्वाला सुद्धा फसवलेलं आहे. आम्ही हे करतोय, ते करतोय, ते करताय, मग 32 तास गेले कशामध्ये? आणि ह्या लोकांना जो त्रास झालेला आहे ते कॉम्पेन्सेट कसा होणार? खरं म्हणजे की ह्या त्रासाला काही तिथे हेच नाहीये. तुम्ही स्पीड लिमिट केलं की तिथे दंड घेणार, तुम्ही तिथे टोल देणार, पण हा त्रासाच्यासाठी कॉम्पेन्सेशनची काही तरतूद आहे? काहीच तरतूद नाही. मला असं वाटतं की याच्यासाठी त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आता मोठ्या हायवेच्या बाजूला असं केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण केवळ हे एक्सप्रेसवे म्हणून त्याच्याकडे जास्त आहात. अशा घटना छोट्या हायवेवरती ठिकाणी दूर कुठेतरी किंवा लहान राज्यमार्गावरती झाल्या तर तिथे काय, त्याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे या सगळ्या गोष्टीला. आणि हे जे व्हेकल आहेत, ह्या व्हेकलच्या बाबतीमध्ये मेकॅनिकल फिटनेस आणि ड्रायव्हर हे एका वेगळ्या लेवलचे असले पाहिजेत. हे आता केलं पाहिजे आणि तसं आहे. याच्यासाठी कसं आहे की पेसो नावाची एक संघटना आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पेट्रोलियम मिनिस्ट्री अंडर, आणि त्यांनी पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह डायरेक्टरेट त्यांनी बघायचं असतं. ही खूप मोठी यंत्रणा आहे. याच्यामध्ये खूप नियम आहेत की टँकर मधून कसा घेऊन जायचंय, काय करायचंय, त्याचा कसा वापर करायचा आहे, अशी घटना झाली तर काय करायचंय, हे सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघितलं जातं का? तर मला वाटतं की बघितलं जातं. याच्यामध्ये BPCL ज्यांचा हा टँकर होता त्यांची तर अक्षम्य चूक आहे. त्यांनी खरं म्हणजे की तिथे तुमचा हॅझमॅट टीम त्यांची कुठे कधी गेली का? मला तिथे काही दिसलं नाही की हजार्डस याची टीम, मटेरियल हँडल करण्याची टीम तिथे काही लोक दिसली नाही. नंतर कधीतरी ते आले. मला वाटतं की आणि त्यांनाही कोणी विचारणार नाहीये की ठीक आहे आमचे लोक आले, कधी यायचे ते आलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा घटना घडणार असतील तर डिस्ट्रिक्ट डिझास्टर प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट प्लॅन मध्ये जो रायगड जिल्ह्याचा आहे आणि सगळ्या जिल्ह्याचा आहे त्याच्यामध्ये काय तरतूद आहे आणि त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. आणि हे सगळं लोकांना सुविधा किंवा त्यांना त्रास होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने काय केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं की डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट ऍक्टचा चेअरमन म्हणून त्यांनी काय केलं. फार मोठा कायदा आहे तो.
आणि असे घटना घडणार आहेत हे समजून तो कायदा तयार करण्याचं पार्लमेंटने, मग त्यांनी काय केलं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ते बाजूला राहतात आणि मग कुठेतरी गावकऱ्यांनी त्यांना मदत केली, यांनी मदत केली, तर गावकऱ्यांनीच मदत करायची असेल मग यंत्रणा कशासाठी आहे? अगदीच. खरं तर हायवे तयार करून आपण आपले मृत्यूचे सापळे तयार करतो आहोत का, याच्यावरही आता खरं तर नागरिकांनी विचार करायला हवा. ज्या पद्धतीनं काही प्रश्न उपस्थित होत आहेत कालच्या या घटनेनंतर, त्यानंतर मुळातच ट्रॅफिक डायव्हर्ट्स का केले गेले नाही? या घटनेमध्ये अडकलेल्या या सगळ्या लोकांना सरकार आता नुकसान भरपाई देणार आहेत का? सोशल मीडियावरनं इन्स्ट्रक्शन्स लोकांना का दिले गेले नाहीत? या प्रश्नांची उत्तरं सरकार असेल, प्रशासन असेल आणि त्या बरोबरीनं या घटनेमध्ये अडकलेल्या या दोन कंपन्या ज्या आहेत यांनाही हे उत्तर देणं भाग आहे. IRB असेल किंवा BPL असेल, या सगळ्या लोकांना खरं तर याची उत्तरं देणं ही भाग आहे. पण त्यांना उत्तरं विचारणारे हे प्रशासन आणि शासन हे दोघेही सध्या कुठे आहेत? आणि यांना प्रश्न करणारे नागरिक हे देखील शांत का आहेत? जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत ह्या यंत्रणा ज्या आहेत ह्या काम करतील असं काही दिसतानाची लक्षणं आपल्याला दिसत नाहीयेत. महेश सर, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयांवर आपण चर्चा केलीत. आपण विकास विकास म्हणतो, पण हा विकास नक्की कसा करायचा आहे आणि असा आपण कसा करवून घ्यायचा आहे हेही आपल्या हातात आहे. त्यामुळे नागरिकांनी हे विसरता कामा नये असं मला वाटतं. तर थँक्यू सो मच. थँक्यू.